गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे बघा गुरुवार. हाय कर सगळ्यांना. हाय विरांश आमचा हाय करते सगळ्यांना. गुड मॉर्निंग. आज आमच्या विरांशी कडी पातळ झालेली आहे. विरांशला रात्री 1 वाजता उलटी झाली, त्याच्यामुळे आज त्याला काही स्कूलमध्ये पाठवलेलं नाही आहे. आणि काय झालं माहिती आहे का, सकाळी 6:30ला 6:30च्या दरम्यानच मला नंदेचा फोन आला आणि नंदेला बरं वाटत नव्हतं, कसं तरी होत होतं. मग हे गेले नंदेला घेऊन दवाखान्यात. नंदेला अटॅक येऊन गेला, ICUमध्ये ठेवलेलं आहे. त्यांना अटॅक येऊन गेलेला आहे. तर आता जायचं आहे बघा. आज नेमकं विरांशलाही बरं नाही. इकडे म्हणू, चल लवकर. हे बघा विरांशला इकडे औषध दिलं. हे बघा त्याला किती औषध बघा, ते बघा हातात त्याला. ते बघा कसं घेतो बघ. दाखव सगळ्यांना. त्याला ना बरं नाही आहे, उलटी झाली म्हणून. मला काय झालं तुला? उलटी झाली. सांग म्हणे उलटी झाली हो बाळाला माझ्या. आज बरंच नाही त्याला, त्याच्यामुळे त्याला औषध आत्ता दिलं. आणि माझी मुलगी गेली माझ्या नंदेकडे भेटायला गेली. ICUमध्ये असल्यामुळे ना कोणाला भेटू देत नाही. तर काही त्याला टायमिंग काय 10 ते 11 काहीतरी होता. तर बरं झालं ती त्या वेळात गेली आणि भेटली. आणि मला आता जायचं आहे. मी म्हटलं आता ह्याला कोण सांभाळणार, म्हणून मग म्हटलं पहिला ह्याला औषध देते, ह्याला खायला घालते, झोपवते. आणि तेवढ्यात ही येईलच. माझी मुलगी आज रजा काढलेली आहे. बघते आता काय हाफ डे काम करते का रजा, फुल डे रजा काढते बघू आता. कारण का ती म्हणली मी रजा काढते आणि आत्याकडे जाते. कारण का ह्याला घेऊन जाणं शक्यच नाही, पॉसिबल नाही. ICUमध्ये त्यांना ठेवलेलं आहे. आणि विरांशला आधीच बरं नाही आहे, ह्याला कुठे घेऊन जायचं त्या दवाखान्यात. म्हणून विरांशला ना सांभाळण्यासाठी मी थांबली आहे. हे आहे तिथे माझे मिस्टर आहेत, ते सकाळीच गेलेले 7 वाजता आणि ह्यांनीच ॲडमिट केलेलं आहे. त्याच्यामुळे मग आता म्हणलं उगी तिथं थांबून तर काय करायचं एवढ्या लोकांनी. तर मी आता ही आली की माझी मुलगी आली की मी जाईनच. त्यांना काय तर ब्लॉकेजचं सांगितलेलं आहे. बघू आता काय. हे एवढी ट्रीटमेंट झाली की मग बाकीचं करता येईल म्हटले. एन्जिओग्राफी काय आहे ते पुढची प्रोसिजर बघू म्हणा. ह्या किती रिस्पॉन्स देतात, त्या माझी नणंदबाई किती रिस्पॉन्स देतात त्यांचं शरीर, त्याच्यावरती सांगितलेलं आहे. तर एक इंजेक्शन त्यांना अर्जंटली द्यावं लागलं होतं. सकाळी त्यांना पहिलं इंजेक्शन 56,000चं एक इंजेक्शन दिलं. आणि त्यावेळेस मग पैशाची सोय माझ्या मुलीनीच केली. असं जाऊ दे, आपली जाते आहे म्हटली ती. आणि माणूस अशा वेळेला माणूस कसं पैशाकडे बघत नाही, माणसाकडेच बघतं की आपला माणूस लवकर कव्हर कसा होईल हे बघत असतं. आणि माझ्या मुली तर तशाच आहेत, म्हणजे पैशाकडे कधी म्हणले बघून नंतर करू काय. हे पहिला महत्त्वाचं होतं. मी तिला तेच म्हणलं, पहिला महत्त्वाचं होतं आत्ताचं ट्रीटमेंट चालू करणं महत्त्वाची होती माझ्या नंदेची. तर अशा प्रकारे ट्रीटमेंट त्यांची चालू केली. त्यांचं काय रिस्पॉन्स देतं शरीर. तशा त्या स्ट्रॉंग आहेत. माझी नणंद खूप छान तब्येतीने चांगली आहे, स्ट्रॉंग आहे. पण काय झालं, कोलेस्ट्रॉल त्यांचं वाढलेलं असेल, त्याच्यामुळेच हा प्रॉब्लेम आलेला आहे. जाडी आणि चरबी असती ना, चरबीमुळे ते कोलेस्ट्रॉल त्यांचं वाढलेलं आहे. होईल कवर. संध्याकाळी मी पुन्हा तुम्हाला अपडेट्स देईलच. मी दवाखान्यात गेले ना की तुम्हाला माझ्या नंदेचं दवाखाना, म्हणजे नणंद कुठल्या दवाखान्यात आहे ते तुम्हाला मी सांगेलच. तोपर्यंत आता मी पहिला विरांशकडे लक्ष देते. विरांशला खायला घालते, मग त्याला झोपवते. 12 वाजत आले. त्याचं झोपायचं टायमिंग 12:30 ते 1 आहेच आहे. सो चला, मी आता खिचडी केलेली विरांसाठी डाळ तांदळाची. हे बघा अशी मऊसूत खिचडी केलेली आहे डाळ तांदळाची. आता घेते डिशमध्ये, त्या तूप टाकते. अरे विरांश तोंडातलं काढशी, शिशी आहे की नाही नाना, डर्टी बॉय, काढ तोंडातलं. विरांश बघा ते औषधाचं हे घेतलेलं आहे, ड्रॉपर असतं ना ते, त्याच्या हातात बघा ते टाकून दे. शिशी म्हणतात हे बघ, सगळेजण म्हणतात शिशी असतं ते, ड्रॉपर तोंडात घालायचं नाही. बॅड मॅनर्स आहेत ना. बघा दुपारचे वाजलेले आहेत बघा, 1:30 वाजलेत. आणि मी आता जेवण करून इकडे माझ्या घरी आली का. तर मग सकाळी काय झालं, मी आता नंदेला बरं नाही म्हटल्यानंतर म्हटलं सासूबाईंनी इकडं आणतील हे म्हणून
सकाळीच मी जरा स्वयंपाक करून ठेवला तर कोशिंबीर 2 भाज्या, मग त्या हे येऊन आंघोळ करून जेवण करून गेलेत. पण ते मी म्हटलं ह्यांच्या काही लक्षात राहणार नाही, ते भाज्या आतमध्ये ठेवायचे, या दिवसात भाज्या खराब होतात, कोशिंबीर पण. म्हणून मी म्हटलं चला आता विरांशला झोपवलं तिकडे मुलीकडे आणि इकडे आले मी घरी आणि सगळ्या भाज्या बिज्या सगळ्या काढून ना फ्रीजमध्ये ठेवलेत. ते संध्याकाळी वापरता येईल म्हटलं. जायचं महागा मोलाचे दिवस आहेत. 2 भाज्या आणि कोशिंबीर होती गाजराची, तर ती मी फ्रीजमध्ये ठेवली आणि आता पुन्हा जाते विरांशकडे. विरांश आज भयंकर किरकिर करायला लागले, त्याची तब्येत नाही बरी, त्याला कसं बसं झोपवलं मी. आता जाते पुन्हा, म्हटलं पुन्हा सासूबाई येतील आता आणि संध्याकाळी तीच भाजी उपयोगी पडेल. बाया घालवायचं कशाला, आपण काही एवढे काही श्रीमंत नाहीत. चला आता मी निघते, लावते इकडचं दार. आहे चपला घालायचं. दवाखान्यात कोण असते की काही सुचत नाही बघा. सकाळपासून काहीही सुचलं नाही आहे, अजिबात सुचत नाही. त्यांचा फोन 6:15 6:30 फोन आला ना, त्यावेळेसपासून बरं नाही म्हणून हे केले. मग 7ला तर काहीही सुचत नाही बघा. त्यावेळेसपासून दवाखान्यात न्यायचं हे ते तसंच कामं केली बळबळ. आणि बरं त्या ICUमध्ये असल्यामुळे काही उपयोग नाही जाऊन सुद्धा. ऊन किती आहे, भयंकर ऊन आहे बघा, किती ऊन आहे. बरं आहे लेकीचं घर जवळ आहे, बरं आहे. इथल्या इथं एक घर, त्याच्यामुळे लगे इकडून तिकडे करता येतं धावपळ. आज हे तर बघा येऊन आंघोळ केले, जेवण केले. यायचं का बाळा, ये. चला आम्ही चाललोत बघा, मी आणि माझी छोटी मुलगी आहे ना, आम्ही दोघी मिळून चाललोत हॉस्पिटलला नंदेकडे. हे आलेले आहेत घरी आत्ता मगाशी फ्रेश होण्यासाठी आणि माझे दीर बसलेले आहेत नंदेबरोबर. तर आता बघा एन्जिओप्लास्टी सांगितलेली आहे, ब्लॉकेज किती निघतात ते एन्जिओप्लास्टी केल्यानंतर समजेल. आता तब्येत व्यवस्थित आहे, स्थिर आहे त्यांची. आता आम्ही चाललो तर रिक्षाने चाललोत. बघा माझी मुलगी. प्रॉपर यूट्यूबवर झाली आहे प्रत्येक ह्याचं अपडेट्स. 9619. अरे त्या मावशी हां मावशी जास्त ऊन आहे बघ. हे बघा हॉस्पिटलला जाताना एवढी गर्दी होती रस्त्यानी, कारण का ऑफिसेस सुटलेले होते, येणारे जाणारी लोक ऑफिसमधली, त्यामुळे रस्ते सगळे जाम झाले होते पुलावरचे. आणि आता मला तर वाटतं की हे भेटायचं टायमिंग निघून जातो का काय कुणास ठाऊक, कारण का ICUमध्ये असल्यामुळे ना की ठराविक असं टायमिंग आहे भेटायला पेशंटला, अर्धा तास फक्त. फायनली हॉस्पिटल आलं आहे बघा, शाश्वत हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलेलं आहे. हे पहा हॉस्पिटल आलं आहे बघा, हॉस्पिटल शाश्वत हॉस्पिटल. आणि आम्हाला तिथे खूप वेळ लागला, एकेकाला सोडत होते त्याच्यामुळे. हे बघा इथे आम्ही वरती चढलो आणि ICUमध्ये होत्या, त्याच्यामुळे आतमधलं मला काही रेकॉर्डिंग करता नाही आलं, व्हिडिओ काढता नाही आलं. इथलंच मी थोडं जसं जमेल तसं मी तिथला व्हिडिओ काढलेला आहे. आतमध्ये सोडतानाच एवढं त्रास झाला एकेकाला. नेमकं त्यावेळेस मामे सासरे मामी आलेली होती आणि माझे भाऊजी होते,
त्याच्यामुळे आणि प्राजक्ता माझ्यासोबत, आम्ही सगळे 5-6 जण होते, त्याच्यामुळे एकेकाला आतमध्ये सोडत होते. आणि त्यांचं टायमिंग म्हणजे अगदी फिक्स, अर्धा तास म्हणजे अर्धा तासच पेशंटला भेटायचं. हे बघा, पेशंटला भेटण्यासाठी सोडत होते. तिथंच वेळ खूप लागला आम्हाला. हे बघा, आम्ही इकडं आता घरी निघालोत. का तर मामे सासऱ्यांचं घर ना ते हॉस्पिटलपासून इतकं जवळ होतं. ते मामे सासरे आणि सासूबाईंनी काय ऐकलंच नाही, चला आमच्या घरी. कारण का प्राजक्ता ना किती वर्ष झाले त्यांच्या घरी गेलेली नव्हती, लग्नाच्या आधी गेली असेल. आता जवळजवळ 2 वर्ष झाले असेल ते त्यांच्या घरी नाही गेली. तर मग ते त्यांचा हट्ट होता की घरी या, चला प्राजक्ता आली, चल प्राजक्ता, इथल्या इथं घर आहे आमचं. म्हणून आम्ही त्यांच्या घरी गेलो. आम्हाला तिथंच 1.5 तास जवळजवळ लागला. अंधार पडलेला आहे. मग जवळजवळ आम्ही त्यांच्याकडनं 7:15ला घरातनं निघालो असेल, 7:15 साडेसातला. आणि रस्त्याने एवढी ट्रॅफिक जाम. आता ऑफिसेस सुटायची वेळ आणि आम्ही घरी निघायची वेळ एकच झाली. त्याच्यामुळे आम्ही मामे सासऱ्यांच्या जवळच तिथं ॲटो केली, रिक्षा केली आणि रिक्षाने निघालो दोघी पण. बघा, 8 वाजलेत, रात्रीच्या 8 वाजलेत आणि आता आम्ही घरी आलोत. मी आणि प्राजक्ता दवाखान्यातनं हेमाताईंना बघून, माझ्या नंदीला बघून आत्ता आलोत. आणि प्राजक्ता खाली गाडी लावली होती पार्किंगमध्ये, तर ती गाडी घेऊन गेली खालच्या खालीच. आणि मी मग आता घरी आली. म्हटलं आता चला, सकाळचं सगळं अन्न राहिलेलं आहे, आता जेवण करेन आणि मी माझ्या मुलीकडे जाईन, मोठ्या मुलीकडे झोपायला. का तर दवाखान्यामध्ये माझे मिस्टर थांबतील नंदेसोबत. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.